brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। या अनुशासनाने या परिसरामध्ये टीडीआर घोटाळा झालाय की नाही हा प्रश्न पहिला एक। खालीच याच प्रश्नावरती विधानसभेमध्ये सन्मान्य मंत्री महोदय उदय सामंतांनी सांगितलं मी चौकशी करतो। घोटाळा झालाय का नाही हे तपासण्यासाठी कुठल्या गोष्टीत घोटाळा झालाय ते मला समजलं पाहिजे। ते समजलं तर मी त्याच्यावर चौकशीच्या 7 कोटी रुपयाचा टीडीआरचा भ्रष्टाचार झालाय सभापती महोदय। तर चर्चा झाली असली तर वर प्रश्न खाली झालाय सभापती, चौकशी करतो म्हणून झाला ना, पण काही झालं नाही म्हणून हा प्रश्न इकडे आलाय सभापती महोदय। अगोदरचा पण प्रश्न सन्मान्य सदस्यांनी सांगितलं त्यामध्ये उणीव आहे म्हणून घेऊन आपल्या तो मांडला। काय होतं मंत्री महोदय की आपल्याला अधिकारी ब्रीफिंग देतात, आपण तेवढंच करतो। मूळ गाभा या प्रश्नाचा असा आहे की टीडीआर घोटाळा झालाय की नाही। सभापती महोदय या सभागृहामध्ये खाली विधानसभेमध्ये त्या भागाच्या आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि सभापती महोदय परवापासून आम्ही जे बोलतो जी कशी गळगत होते की अधिकार हे दुसऱ्यांना दिल्यानंतर कसं निर्णय होतो। आता आज राज्यमंत्री आले ते त्यांचा अधिकार आहे त्या विभागातला। खालीच याच प्रश्नावरती विधानसभेमध्ये सन्मान्य मंत्री महोदय उदय सामंतांनी सांगितलं मी चौकशी करतो। 7 कोटी रुपयाचा टीडीआरचा भ्रष्टाचार झालाय सभापती महोदय। नाही पण खाली जर चर्चा झाली असली तर वर प्रश्न खाली झालाय सभापती, चौकशी करतो म्हणून झाला ना, पण काही झालं नाही म्हणून हा प्रश्न इकडे आलाय सभापती महोदय। मूळ प्रश्न गाभा या प्रश्नाचा गाभा एवढाच आहे की भ्रष्टाचार झाला की म्हणून मला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की या अनुशासनाने या परिसरामध्ये टीडीआर घोटाळा झालाय की नाही हा प्रश्न पहिला एक। आणि दुसरा प्रश्न असा आहे की रिझर्व्ह लँडच्या नावाखाली जे रिझर्व्ह लँड जे शासनाला मिळाली पाहिजे होती ती न देता ती लँड ट्रान्सफर केली गेली आहे की नाही। सभापती महोदय, स्पेसिफिकरित्या जेव्हा टीडीआरचे देण्याचे अधिकार हे आयुक्तांना असतात किंवा आपले टीपीचे यांना असतात, त्यामुळे तिथे टीडीआर देताना काही त्याच्यात अनियमितता झाली आहे का हा वेगळा प्रश्न आहे। पण जे तुम्ही म्हणताय की ते त्यांना त्यांचे अधिकार डावलून जर दुसरा कोणी त्याच्यात टीडीआर दिला असेल तर तो आत्ता हा प्रश्न आहे। तसा काही झालेलं नाही, तशा पद्धतीने कोणीही टीडीआर दिलेला नाही, कारण टीडीआर देण्याचे अधिकारच त्यांना नव्हते। आणि त्यांना जर स्पेसिफिक कुठल्या बाबतीमध्ये विचारायचं असेल की कुठल्या प्रकरणात घोटाळा दोन मिनिटं कुठल्या प्रकरणात घोटाळा झाल्या सदस्यांचं जे असेल तर ते त्यांनी सांगावं, त्याची चौकशी आपण करू। नेक्स्ट मी राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केल्याबद्दल पहिला अभिनंदन करीन आणि आमचं सहकार्य असेल, काय काळजी नाही ताई। तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्हाला किती मेहनत तुम्ही यावं म्हणून आम्हाला किती मेहनत करावी लागली ताई। आमचं म्हणणं असं आहे की आपण म्हणताय सचिन भावानी आम्ही म्हणालेलो आहे खाली सदनामध्ये अशा प्रकारचे चौकशीच्या बाबतीमध्ये उल्लेख जर मंत्र्यांनी केला असेल आणि आपण इथं विसंगतीत सांगत असाल, आपण म्हणताय घोटाळा झालेला नसेल तर मला आपण एवढंच खुलासा करावा जर घोटाळा झाला नसेल, बरोबर आहे आपण सांगता तेवढं, पण नाही म्हणा आणि झाला असेल तर त्या संदर्भामध्ये याची वस्तुस्थिती पाहणी करून अशी चौकशी करून चौकशी करणार कारवाई करणार आहे की एवढंच सांगू टाका। मंत्री महोदय, सभापती महोदय, मी तेच सांगितलं की घोटाळा झालाय का नाही हे तपासण्यासाठी कुठल्या गोष्टीत घोटाळा झालाय ते मला समजलं पाहिजे। ते समजलं तर मी त्याच्यावर चौकशीच्या तुम्ही मोगम असं नेक्स्ट